सर्वप्रथम मी अजित तमाम माझ्या माता भगिनींचा आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर आता एक मोठी खुशखबर सर्वांसाठी अशी आली आहे की आता कालच सांगितल्याप्रमाणे सगळ्यांचं काल नाराजी व्यक्त केली सगळ्या महिलांनी। कारण ज्यांनी फॉर्म भरले होते त्यापैकी 70% महिलांचे फॉर्म जे होते ते रद्द करण्यात आले होते। कारण असं होतं की तुम्ही मराठीमधून फॉर्म भरलेला आहे, तर मराठीमधून ज्यांनी फॉर्म ऑनलाईन भरला होता त्यांचे सगळ्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले होते। परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी आता एक निर्णय घेतला आहे। तो निर्णय काय आहे, एक अतिशय महत्त्वाची खुशखबर आहे। तर व्हिडिओ संपूर्ण पहा, कुठे स्किप करू नका आणि रिक्वेस्ट करतो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, बेल आयकॉन दाबा। कारण एम ए टेक्नॉलॉजी तुमच्यासाठी दररोज नवनवीन अपडेट घेऊन येतच असतं। तर आता येते पहा, आता काय म्हणतात, लाडकी बहीण योजना आता मराठीमधूनही स्वीकारणार। लाडकी बहीण योजनेचे अर्ज 70% महिलांना मिळणार लाभ। पुढे ते काय म्हणतात, बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज इंग्रजीमध्येच भरण्याचे बंधनकारक होते, मात्र बहुतांश अंगणवाडी कार्यकर्त्यांना याबाबतची अडचण येत असल्याची बाब शिरूर अनंतपाळ तालुक्यातील अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या लक्षात आणून देताच त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोनद्वारे ग्रामीण भागातील अडचण लक्षात आणून दिली। पुढे पाहू काय लिहिलं आहे, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीचे 8 लाखावरचे अर्ज, प्रत्येक गावात शिबिर घेत अर्ज घेण्याचे निर्देश। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज मोठ्या प्रमाणात भरण्यात येत असून निलंगा विभागसभा मतदारसंघातून विशेष शिबिराचे आयोजन प्रशासनाकडून केले जात आहे। तसेच अंगणवाडी सेविकांना हा अर्ज इंग्रजीतून भरण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। आता पहा, शिरूर तालुक्यातील अंगणवाडीच्या कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या लक्षात आणून ही बाब दिली। त्यानंतर त्यांनी काय केलं, मुख्यमंत्र्यांना त्यांनी थेट फोनद्वारे ग्रामीण भागातील ह्या अडचणींबद्दल कल्पना दिली। पुढे पहा, ही बाब अरविंद पाटील निलंगेकर यांना समजल्याबरोबर त्यांनी लगेच प्रशासनाशी चर्चा करून मुख्यमंत्री महोदयांना फोनवर संपर्क साधून मराठी भाषेतच अर्ज मंजूर करण्याच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना द्याव्यात अशी विनंती केली होती। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काय केलं पाहू, मुख्यमंत्री कार्यालयातील कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी ही अडचण लक्षात घेत मुख्यमंत्री कार्यालयाकडून तात्काळ दखल घेऊन मराठीमध्ये अर्ज करण्याबाबत सूचना संबंधितांना दिल्या व केलेले बदलही निलंगेकर यांना कळविल्याने जवळपास 70% महिलांचे रिजेक्ट होणारे अर्ज पहिल्या टप्प्यात मंजूर होऊन लवकरात लवकर त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे। तर आता मुख्यमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही ज्या महिलांनी मराठीतून फॉर्म भरलेले आहेत त्यांचे फॉर्म रिजेक्ट करू नये। तर आता काय करणार आहेत की जेणेकरून मला असं वाटतं की जर आता तुमचं ॲप तुम्ही नारी शक्ती ॲप ओपन केल्यानंतर तिथे तुम्हाला ॲप्रूव्हल असं येऊन जाईल। तसं येत नसेल तर एकदा अपडेट करून घ्या तुमचं ॲप, म्हणजे तुम्हाला समजून जाईल। अपडेट केल्यानंतर ॲप्रूव्हल असं यायला हवं परंतु त्यांनी असं काय अजून जाहीर केलं नाही की त्यासाठी आता काय करावं लागणार, काय नाही करावं लागणार। तर जसं मला अपडेट मिळेल मी तुमच्यापर्यंत अवश्य पोचवेन। मात्र चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुमच्यापर्यंत त्या अपडेट मी पहिल्यांदा पोचवू शकेन। परंतु ह्या सर्व अपडेटसाठी काही कालावधी जाईल, या अपडेट होऊन जातील आणि तुमचा सर्व ज्या महिलांनी फॉर्म भरले आहेत त्यांना सर्वांना अप्रूव्हल मिळून जाईल, काही काळजी करू नका। नंतर काही अपडेट येतील मी तुमच्यापर्यंत अवश्य पोचवेन। परंतु चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल करून ठेवा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पहिल्यांदा मी पोचवू शकेन। तर आता पुरतं इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र अँड बाय बाय।